स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी मनोज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वात निघालेली भव्य देशभक्तीपर रॅलीने रत्नागिरीत देशप्रेमाची गुंज निर्माण झाली। 10,000 पेक्षा अधिक नागरिक या रॅलीत सहभागी झाले। ही रॅली भारतीय नागरिकांची होती। रॅलीत नागरिकांचा मोठा उत्साह दिसून आला। देशप्रेमाच्या घोषणांनी अवघी रत्नागिरी देशभक्तिमय झाली। यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी रॅलीतील बहुसंख्येने सहभागी झालेल्या तरुणांना आवाहन करताना सांगितले की आता दरवर्षी 14 ऑगस्ट रोजी देशप्रेमाची रॅली काढली जाईल। पुढच्या वेळी या रॅलीत 1 लाख लोक सहभागी होतील। रॅलीत प्रचंड उत्साह संचारलेला दिसून आला। मला आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद एवढ्यासाठीच द्यायचे आहेत की या रॅलीचं नियोजन करायचं 72 तासाच्या अगोदर ठरलं आणि 72 तासानंतर या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी रॅली तिरंगा रॅली काढण्यामध्ये रत्नागिरीकर यशस्वी झाले। त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। आणि या तिरंगा रॅलीमध्ये नक्की काय होतं
तर झेंड्याप्रतीचं प्रेम होतं, देशाप्रतीचं प्रेम होतं. आणि या रॅलीचं वैशिष्ट्य काय होतं, तर या रॅलीमध्ये रत्नागिरीतील तरुणाई देखील रस्त्यावर उतरलेली होती. संविधानाचा आदर नक्की कशा पद्धतीनं असतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ही रत्नागिरीची तिरंगा रॅली आहे. आपला रत्नागिरी जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला जिल्हा आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेला जिल्हा आहे. लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शानं पावन झाला आहे. विदा सावरकरांच्या पदस्पर्शानं पावन झाला आहे. आणि अशा या पावनभूमीमध्ये सगळे पक्ष बाजूला ठेवून आज रत्नागिरीकर हजारोंच्या संख्येने एकवटलेत. हा खऱ्या अर्थानं देशाप्रतीचा अभिमान आहे आणि झेंड्याप्रतीचा अभिमान आहे. मला जिल्हाधिकारी महोदयांना पालकमंत्री म्हणून एक सूचना करायची आहे. मी 2013ला माजी सैनिक कल्याण मंत्री होतो आणि त्यावेळी असा एक नियम करून मी घेतला होता की 15 ऑगस्टचं झेंडावंदन झाल्यानंतर हा आपला झेंडा सातत्यानं असा गर्वानं तेवत ठेवणारे जे माजी सैनिक आहेत त्यांचा मेळावा झेंड्याला वंदन झाल्यानंतर झाला पाहिजे, अशा पद्धतीचा एक मी नियम बनवला होता. परंतु तो ठीक आहे, कशामुळं थांबला कशामुळं नाही थांबला याच्यावर मला चर्चा करायची नाही. पण पुढच्या वर्षीपासून 15 ऑगस्ट झाल्यानंतर पहिला कार्यक्रम जर आपला कुठचा असेल तर तो माजी सैनिकांचा सत्कार असेल आणि माजी सैनिकांचा मेळावा असेल. आज प्रत्येकाच्या हातामध्ये तिरंगा झेंडा आहे. माझी आपल्याला विनंती आहे की हा झेंडा सन्मानपूर्वक आपण घरी नेला पाहिजे आणि उद्याच्या 15 ऑगस्टला हा झेंडा प्रत्येकाच्या घरामध्ये फडकवला पाहिजे. देशभक्ती ही सांगून होत नाही, देशभक्ती ही शिकवून होत नाही. संविधानासारख्या पवित्र ग्रंथाचा जर मान सन्मान ठेवायचा असेल तर या रत्नागिरीचा संस्कार आणि या रत्नागिरीच्या संस्काराचा आदर्श अख्ख्या देशाने घ्यावा असं वर्तन रत्नागिरीकरांनी आज करून दाखवलं. त्याबद्दल या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुमच्याबद्दल मला अभिमान आहे आणि रत्नागिरीकरांबद्दल गर्व देखील आहे. आज माजी सैनिक सगळे व्यासपीठावर आहेत. मी एक 2-4 महिन्यापूर्वी ठाणे जिल्ह्यातल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या मतदारसंघामध्ये गेलो होतो. एका सैनिकी उद्यानाचं मी त्या ठिकाणी उद्घाटन केलं. मी आज माजी सैनिकांना शब्द देतो की पुढच्या 14 ऑगस्टच्या रॅलीच्या अगोदर, तिरंगा रॅलीच्या अगोदर या रत्नागिरी शहरामध्ये दिमागदार असं सैनिकी उद्यान उभं केलं जाईल आणि त्याच्यातनं खऱ्या अर्थानं देशातल्या सगळ्या माजी सैनिकांना मानवंदना दिली जाईल. अजून एक अद्भुत आश्चर्य तुम्हाला मी सांगतो. मी सकाळी 11:15 वाजता पालीतून निघालो. ढगफुटीसारखा पाऊस होता. हे मी आख्यायिका सांगत नाही. एखादं चांगलं काम करायचं जर निश्चय केला तर निसर्ग देखील आशीर्वाद देतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज तिरंग्याची रॅली आहे. कुवारबावला आलो. कुवारबाववरनं मी प्रांताधिकाऱ्यांना फोन केला की ढगफुटीसारखा पाऊस कुवारबावमध्ये पडतोय, आपली रॅली होणार आहे की नाही. आणि 2 मिनिटानंतर ज्यावेळी रत्नागिरी शहराच्या मारुती मंदिरमध्ये मी पोचलो त्यावेळी निसर्गाने देखील या तिरंगा रॅलीला आशीर्वाद दिलेला मला जाणवला. आणि एक थेंब पाऊस आपली रॅली पूर्ण होईपर्यंत पडला नाही. हे खऱ्या अर्थानं निसर्गाचे आणि परमेश्वराचे आशीर्वाद देखील या तिरंगा रॅलीला मिळालेले आहेत. आणि म्हणून ज्यावेळी आपण चांगलं काम करतो ते लोक तर आशीर्वाद देतातच, परंतु संविधानाला साक्षी ठेवून रॅली कशी काढली जाते आणि संविधानाचा आदर कसा केला जातो हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर ते माझ्या रत्नागिरीकरांकडनं शिकलं पाहिजे. हा नवा पायंडा आज आपण रत्नागिरीमध्ये घालून दिला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपल्याला आवाहन करतो. मी आत्ताच पोलीस अधीक्षकांना विचारलं या 72 तासापूर्वी ठरलेल्या रॅलीचा आकडा किती आहे. मला पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की 10,000पेक्षा जास्त लोक या रॅलीमध्ये सामील झालेली आहेत. मला आपल्याला आवाहन करायचं आहे, ही रॅली काय कुठच्या पक्षाची नाही, ही रॅली कोणाला उत्तर देण्यासाठी नाही, ही रॅली रत्नागिरीकरांची रॅली आहे. दर 14 तारखेला 10 वाजता आता ही मारुती मंदिरवरनं तिरंगा रॅली निघणार आहे. यावेळी 10,000 लोकांच्या उपस्थितीमध्ये आपण रॅली काढली. पुढच्या वर्षी 1,00,000 लोकांच्या उपस्थितीमध्ये रॅली आपण काढणार आहोत. 72 तासामध्ये 10,000 लोक जमू शकतात. 1 वर्ष अगोदर नियोजन केल्यानंतर अख्खा रत्नागिरी जिल्हा मारुती मंदिरला जमू शकतो. हे आपण देशाप्रती आणि देशभक्तीप्रती पूर्ण भारताला आणि पूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे. आणि जास्त वेळ न घेता, ज्यांनी पोहता न येता सुद्धा ज्या ज्या लोकांचे, तरुणांचे प्राण वाचवले त्या माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. 72 तासाच्या नोटीसमध्ये हजारो रत्नागिरीकर या तिरंगा रॅलीमध्ये सामील झाले, त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो. आणि देशभक्तीपर जे काही रत्नागिरीकर म्हणून आपल्याला करता येईल ते करण्यासाठी हा पालकमंत्री तुमच्या सोबत आहे, हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.